आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम आहेत. साहेब, आत्ताच NIA न्यायालयाने जो निर्णय दिला की हा जो भगवा दहशतवाद नाही, तर त्यामुळे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने जो दावा केला होता तो खोटा ठरलेला आहे. तर त्याबद्दल राहुल गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा भगवा दहशतवाद होता अशी जी प्रतिक्रिया दिली होती, त्याबद्दल काय सांग? मालेगाव बॉम्ब विस्फोट म्हणजे एक फॅब्रिकेटेड केस होता. त्याच्यामध्ये जो काँग्रेसची त्यावेळची सरकार होती त्यांनी ATSचा वापर करून जो हिंदूवादी नेते होते त्यांना फसविण्याचं काम केलं. 17 वर्षानंतर NIA कोर्टनी सर्वांना एक निर्दोष सांगितलं आणि बरी केलं त्यांना. आणि याच्यामध्ये असा दिसून येतो की काँग्रेसतर्फे एक भगवा आतंकवाद असा एक नॅरेटिव्ह चालविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यावेळी त्यांचे जो गृहमंत्री होते, गृह सचिव होते, हे सगळ्यांनी असाच प्रकारचा एक प्रचार केला आणि भगवा आतंकवादचं प्रतीक म्हणून त्यांनी मालेगाव ब्लास्टचे हे जे सगळे आरोपी आहेत, जो आता निर्दोष झालेले आहेत, त्यांचं नाव पुढे आणलं. म्हणजे काँग्रेसचा चुकीचा नॅरेटिव्ह होता आणि या नॅरेटिव्हमुळे काँग्रेसला नुकसान पण झालेलं आहे. भगवाधारी कधीही आतंकवादी दहशतवादी होऊ शकत नाही. भगवा प्रेमचा प्रतीक आहे, भगवा सम्मानचा प्रतीक आहे, आदरचा प्रतीक आहे, श्रद्धाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे बाबा, त्यांचा रंग आहे, त्यांच्या शौर्याचा प्रतीक आहे. असा भगवाधारीला तुम्ही आतंकवादी दहशतवादी आणि आतंकवादी सांगता म्हणजे तुमचा जो दिमाग आहे ना, तो दिमाग मध्ये काहीतरी गडबड झालेला आहे. काँग्रेसला या निर्णयामुळे चपराक बसली असं वाटतं? चपराक बसलेली आहे आणि काँग्रेसला मी याचं सांगू इच्छितो की तुम्ही भगवा आतंकवादमुळे एक चूक केला. आता तुमचे नेते मंडळी सनातन आतंकवाद पण सांगत आहे. जितेंद्र आव्हाड सांगत आहे सनातन आतंकवाद. म्हणजे ते मुंब्राचे आहेत ना. मुंब्रामध्ये ज्यांच्या मतावर ते निवडून येतात त्यांना खुश करण्यासाठी या प्रकारच्या नॅरेटिव्ह ते चालवतात. पण त्याला मी सांगू इच्छितो, सनातनमुळे ते जितेंद्र आहेत, वरना ते जित्तुद्दीन झाले असते किंवा जेकब झाले असते. कारण आम्ही 1000 वर्षपेक्षा जास्ती वर्षांनी गुलाम होतो. वेगवेगळे जो धर्माचे लोक होते, शासक होते, राजे होते, आक्रमक होते, हमलावर होते, त्यांनी आमच्यावर राज केलं आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात धर्मांतरणचं काम चालू करत होते. त्या धर्मांतरणच्या विरोधात हिंदू धर्म राहिली पाहिजे, हिंदू संस्कृती राहिली पाहिजे, हिंदू सभ्यता राहिली पाहिजे. त्याच्यासाठी कोणी जर खूप मेहनत केला तो सनातनी होते आणि त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे हिंदू वाचलेले आहोत. असा सनातन धर्मवर त्यांना विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यावर एक समजा की काय तो ऑबलाइज राहायला पाहिजे सनातन. राहुल गांधी यांनी दिल्लीत स्नेहभोजन ठेवलेलं आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे जाणार आहेत. राहुल गांधीचे पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण सनातन आतंकवाद आणि हिंदू आतंकवादची भाषा करतात. उद्धव ठाकरेजीच्या पक्षाचे सहयोगी आहेत राहुल गांधी. उद्धव ठाकरेचे पक्षाचे दुसरे सहयोगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सनातन आतंकवादची गोष्टी करतात. आता उद्धव ठाकरे राहुल गांधीकडे कसाला स्नेहभोजनसाठी जात आहेत. त्यांच्याकडून विचारा तुम्ही. ज्या लोकांनी सनातनला आतंकवादी दहशतवादी सांगितलं त्या लोकांकडे तुम्ही स्नेहभोजन करण्यासाठी जाता. म्हणजे तुम्ही आता हे बाळासाहेबांचा अपमान आहे. बाळासाहेबांनी एक संपूर्ण आयुष्य हिंदुत्वाचा प्रचार केला, हिंदुत्वासाठी ते जगले. आता उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जात आहेत जे हिंदू विरोधी आहेत, जे सनातन विरोधी आहेत. म्हणजे आता तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केलेला आहात का? आता आम्हाला सांगून ठेवा, एकदम सांगून ठेवा की आता तुम्हाला फक्त मुस्लिम मत पाहिजे, तुम्हाला हिंदू मतची काय गरज नाही. सांगून ठेवा ना आता तुम्ही. गलवान खोऱ्यात चीनने 2000 चौरस किलोमीटर जागा ही अधिग्रहित केलेली आहे, आपल्या ताब्यात मिळवली आहे असं राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना आज म्हणजे फटकार दिलेली आहे. काय सुप्रीम कोर्टने राहुल गांधीशी विचारलं आहे की तुम्ही सांगत होता की चीननी आमच्या
सीमा क्षेत्रात, सीमा भागात 2000 स्क्वेअर किलोमीटर कब्जा केलेली आहे अवैधरित्या. तो याचा काय आधार आहे? तुम्ही नेते आहात, या देशाचे राजनेते आहात, विरोधी पक्ष नेते आहेत. तुमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंटरी प्रूफ आहे का? तुम्ही सांगा, दाखवा. याच्यासाठी सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की तुम्ही या देशाचे नेते आहेत, देशाच्या मान सन्मानच्या पण जरा काळजी करा आणि कुठलाही स्टेटमेंट देण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, कॉन्टेंट काय आहे, याच्यावर विचारून पुढे जा. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एक SRA घोटाळा काढलेला आहे. काही मुस्लिम बिल्डर आहे जे जोगेश्वरीला मुंब्रा बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या संदर्भात तुम्ही हा विषय काढला. फक्त SRA घोटाळा नाही आहे, हा एक मोठा कट कारस्थान आहे. मुंबईमध्ये मुस्लिम विकासकाकडून एक हाऊसिंग जिहादचा काम चालू आहे. त्याच्यामध्ये जो हिंदू बस्तीमध्ये घुसतात, त्याच्या रिडेव्हलपमेंटच्या नावाने ते बस्ती घेतात आणि तिकडे मुस्लिम लोकांना फर्जीरित्याने आणून बसवतात. त्यांच्या फर्जी स्ट्रक्चर पास करून घेतात, पात्र करून घेतात आणि हळूहळू जो हिंदू लोक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या घर विकून घेतात आणि ते फक्त मुस्लिम बस्तीमध्ये कन्वर्ट करतात. हा म्हणजे मुंबईच्या एक डेमोग्राफी बदलण्याचा षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे. मुंबईला जोगेश्वरीमध्ये किंवा बाकी एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुंब्रा और मालवणी सारखा एक मुस्लिम बहुल एरिया बनवण्याचा एक कारस्थान चालू आहे. याच्या विरोधात मी एक तक्रार दिला होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांनी SRA मध्ये फॉरवर्ड केली. आता SRA तर्फे SRAनी एक अपर जिल्हाधिकारीला दिला की तुम्ही चौकशी करा. आता चौकशी रिपोर्ट आलेली आहे आणि माझा जे काही आरोप होता त्यांनी सत्य मानला आहे आणि त्याच्यावर पुढे पण ऍक्शन घेतला पाहिजे अशी मागणी आहे. तो कसं प्रकारे एक हाऊसिंग जिहादचा प्रकार थांबला पाहिजे. मुंबईचा जो लोकसंख्या आहे, जो हिंदू बहुल लोकसंख्या आहे, तो सुरक्षित राहिला पाहिजे, ही माझी चिंता आहे. असे किती बिल्डर आहेत तुमच्या लक्षात? पुरे संपूर्ण SRA मध्ये 20-22% असे बिल्डर आहेत जो मुस्लिम समाजाचे आहेत. सर्व विकासक असं आहेत मी सांगत नाही, पण खूप सारे विकासक अशा प्रकारच्या हाऊसिंग जिहादचे काम मध्ये लागले. पण हिंदू लोक त्यांच्या दबावामुळे, शेवटचा प्रश्न, हिंदू लोक त्यांच्या दबावामुळे नाही, काहीतरी दबाव पण असू शकतो, पण ते विकून घेतात आणि हिंदू समजा त्यांना पैसे पाहिजे, ते पैसे घेतात आणि ते स्वतःचा झोपडा देऊन ते दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट होतात. हा प्रकार चालू आहे. कसं का ते सोडतात ते तो स्वतःच्या घर मला माहित नाही. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.